दुपारी 2 वाजेला डॉक्युमेंट दिले, संध्याकाळी 7 वाजेला कास्ट सर्टिफिकेट भेटलं. सगळ्या लोकांना डॉक्युमेंट दिलेले. तिथे फोन केला, त्यांनी सांगितलं याची व्हॅलिडिटी मिळू शकत नाही, हे मूळचे इथले नाही. व्हॅलिडिटी कमिटी सगळ्याच ज्यांची कास्ट सर्टिफिकेट तिथे व्हेरिफिकेशनसाठी जातं त्याच्यात छाननी करण्यात येते आणि यांच्या बाबतीत तर तक्रारी पण झालेल्या होत्या. आपण ज्या कास्ट सर्टिफिकेट बनवतो आपण त्या जातीचे आहे की नाही आहे हे सिद्ध करणं त्या व्यक्तीचं काम असतं स्वतः. तर मी एक SC म्हणून जेव्हा कास्ट सर्टिफिकेट घेतो तर व्हॅलिडिटी कमिटीकडे मी SC आहे की नाही हे सिद्ध करणं माझं काम असतं. त्या अनुषंगाने व्हॅलिडिटी कमिटीने त्यांना पुरावे मागितले होते. तर मानवी दिनांक जो ठरलेला आहे 1950 पासूनच्या त्याच्या आधीचे ते रहिवासी इथला दाखवू शकले नाही. त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटी कमिटीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. मी निवडणुकीच्या वोटिंगच्या आधी सांगितलं होतं जाहीर सभांमध्ये की यांना मिळालेलं कास्ट सर्टिफिकेट हे बोगस आहे, चुकीचे डॉक्युमेंट देऊन हे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, हे टिकणार नाही. हे मी आता नाही, इलेक्शन व्हायच्या आधी सांगितलेलं होतं. तुमच्यावरती गंभीर आरोप केले की बनावट कागदपत्रे सादर करून जात पडताळणी समितीवर दबाव आणला तुम्ही मंत्रिपदामुळे हे आपल्या विरोधात असं झालं. जात पडताळणी समितीचा रिपोर्ट जर तुम्ही पाहिला तर त्यांनी दिलेले कागदपत्रकं, आम्ही दिलेले कागदपत्रकं हे सगळे त्यांनी समोर ठेवलेले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा रिझल्ट घेतला. ह्या मॅडमचाच नाही, गायत्री गौड यांचाच नाही, त्यांच्या भावाचंही व्हॅलिडिटी असंच रद्द झालेलं आहे. तेव्हा आता काही माझा संबंधही नव्हता. त्याचं चुलत भावातही त्यांनी व्हॅलिडिटी रद्द केलेली आहे, OBCची ती पण. त्याच्या काकांनी पण असं सर्टिफिकेट काढलेलं आहे. तेव्हा आता आमचा काही संबंधही नव्हता. साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वीचे काका माझ्याकडे आले होते की व्हॅलिडिटी मिळत नाही आम्हाला, ती मिळवण्यासाठी मदत करा म्हणून. तेव्हा ती कागदपत्रक पाहिल्यानंतर कळलं होतं की तुम्ही इथले नाही आहे, मूळचे, त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक राज्याचं रिझर्वेशनचं एक क्रायटेरिया ठरलेला असो. कोणत्या त्यांनी अनेक ज्या जाती आहे प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या जातीला रिझर्वेशन ठेवलेलं आहे. त्या अनुषंगाने जर इथल्या रिझर्वेशनमध्ये बाहेर राज्यातले जर रिझर्वेशनचे जर आलं तरी मला वाटतं प्रथा चुकीची पडेल. ह्या नुसतं SC साठी तर प्रॉब्लेम नाही, ST आहे, OBC आहे, VJNT सगळीकडे तसं वाढत जाईल. म्हणून ज्याच्या राज्यामध्ये ज्याने त्याने जे ठरवून दिलेलं आहे तिथेच त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि ते आतापर्यंत तसंच चालू होतं. निवडणूक येईल असं वाटतं जर अपात्र झालं. हो, 100% निवडणूक होईल पुन्हा.